गुड इव्हनिंग मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विशेषतः हा व्हिडिओ बनवण्याचं रिझन असं आहे की आपण यूट्यूबला कुठली पण शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ आपण जेव्हा ब्लॉग वगैरे करतो तेव्हा सुरुवातीला स्टार्टिंगला तर यूज नाही येत. तुमचा शॉर्ट व्हिडिओज एखाद्या बाराला जर गेला तर खूप जास्त 1K 2K 3K 4K 10K व्ह्यूज असे आले तरी एकदा म्हणजे एखाद्या बारला बाय चान्स जाऊ शकतो, व्ह्यूज आले तरी येऊ शकतो. आणि सबस्क्रायबर कसं असतात, आपण जेव्हा शॉर्ट व्हिडिओ टाकतो किंवा लॉंग व्हिडिओ टाकतो, आपण जेव्हा पण कुठलं पण व्हिडिओ आपण अपलोड करतो तेव्हा ज्याचं ते कॅप्शन असतं ना, कॅप्शन आपण कुठलं पण सॉन्ग टाकतो तेव्हा त्याच्यात कॅप्शन छानसं असं कॅप्शन. आणि सुरुवातीला खरं सांगायचं म्हटलं तर आपले जोपर्यंत सबस्क्रायबर वाढत नाहीत तोपर्यंत आपण ते हॅशटॅग वगैरे वापरतो, यूज करतो हॅशटॅग. एवढा त्याचा काही संबंध येत नाही हॅशटॅगचा, कारण की व्हिडिओ असा पण व्हायरल होऊ शकतो. म्हणजे हॅशटॅग वापरणं पण जरुरी आहे. हॅशटॅगमुळं भरपूर लोकांपर्यंत आपला व्हिडिओ अपलोड होऊ शकतो मग किंवा पोहोचू शकतो. माझी ही आय डी 2-3 वर्षापूर्वी मी हे चॅनल चालू केलं होतं आणि मी 3 वर्षामध्ये सुरुवातीला मी कधीतरी शॉर्ट व्हिडिओ 1-2 अपलोड केलं होतं. आणि माझे व्हिडिओ पण होते कॉपीराईट क्लेम असल्यामुळं. कॉपीराईट म्हणजे दुसऱ्याचे सॉन्ग आपण चोरी केल्यासारखं टाकायचं, दुसऱ्याचा म्हणजे डायरेक्टली आपण यूट्यूबचा व्हिडिओमेटनं डाउनलोड करून ते परत आपल्या चॅनलवरती टाकायचं. त्यामुळे कॉपीराईट क्लेम किंवा कॉपीराईट लागू शकतं. व्ह्यूज भरपूर येतात पण त्याचा काय फायदा नसतो, त्यामुळे मी ते डिलीट केलं. माझ्या ह्या आय डीवर जास्त सबस्क्रायबर नाही. दुसरी माझी आय डी आहे त्याच्यावरती 700-800 सबस्क्रायबर आहेत, कारण ती मी चालवतो आय डी. आणि ही आय डी मी म्हटलं ठीक आहे आपण अपलोड करायचं, ग्रो वगैरे. ह्या पण चॅनल आपला ग्रो यायला पाहिजे, त्यामुळे मी सारखं व्हिडिओ वगैरे अपलोड करत असतो. ब्लॉगिंग म्हणजे नेमकं असं असतं की आपण दिवसभर ज्या गोष्टी करतो, दिवसभर आपण कुठल्या पण गोष्टी करू आपल्या आयुष्याच्या, चांगल्या वाईट, ते एक मोमेंट आपण शेअर करणं, त्याला एक ब्लॉगिंग म्हणतात. ब्लॉगिंग बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉगिंग असते. आपण ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये आपण काही बनवू शकता, काही पण टाकू शकता, पण कंटेंट पण असं लोकांना आवडला पाहिजे की तुमच्या ब्लॉगिंगमध्ये लोकांना, उदाहरणार्थ तुमचा व्हिडिओ 1000-2000 व्यक्ती बघत असतील तर त्यातल्या त्यात कमीत कमी तुम्हाला 30-40 तरी लोक तुम्हाला 3000 बघितले तर ते सबस्क्रायबर केलेले पाहिजे. असं ब्लॉगिंग, असा एक कंटेंट असा छानसा व्हायला पाहिजे. नवीन यूट्यूबरसाठी ज्याचे नुकतेच 20-30 स्टार्टिंग आहे किंवा 20-30 सबस्क्रायबर 100-200 असे झालेले आहेत, त्यांनी व्हिडिओज अपलोड हमेशा करत राहायचं. म्हणजे असं नाही की व्ह्यूजच येत नाहीत. यूट्यूब चॅनल आपल्याला बघतं, म्हणजे आपली म्हणजे एखाद्या स्टॅबिलिटी एकदा स्थिर राहून बघते की खरंच जर आपण याचे व्ह्यूज वगैरे बंद केलं तर म्हणजे यांनी इंटरेस्ट घेतात न घेतात. त्यासाठी आपण जर व्ह्यूज येत नसेल तरी कंटिन्यू आपला ब्लॉग करणं, ब्लॉगिंग चालू करणं, व्हिडिओ अपलोड करणं, शॉर्ट व्हिडिओ बनवणं, हे सुरुवात चांगली करायचं आणि ठेवायचंच, कंटिन्युअस चालू ठेवायचं. त्यामुळं कदाचित सबस्क्रायबर पण वाढतील आणि तुमचा कंटेंट पण छान लोकांना आवडेल, असे व्हिडिओज वगैरे बनवत राहायचं. मुद्दा राहिला हा प्रश्नाचा की आपला प्रत्येक गोष्टी चांगली किंवा वाईट असतं असं काय नाही. म्हणजे प्रत्येकामध्ये ज्याचं त्याचं युनिक असतं. तुम्हाला कुठल्या गोष्टी परफेक्ट जमतात, कुणाला नाही जमत. तुम्हाला हा पण प्रश्न पडला असेल की बऱ्याच लोकांचे व्हिडिओज वगैरे काही चांगले नसतात आणि तरी पण लोक, त्यांचे सबस्क्रायबर खूप असतात, त्यांना लाईक खूप करतं. फक्त आपलं चॅनल एकदा ग्रो झालं, एकदा रीच झालं ना, तर तुम्ही काही पण टाका, कसा पण व्हिडिओ टाका, लोक त्यांना लाईक करतात. कारण फक्त चॅनल ग्रो होणं जरुरी आहे आणि त्यासाठी सुरुवात थोड्या मेहनत करावं लागते. यूट्यूबला मेहनत 6 महिने 1 वर्ष करावंच लागतं. असं नाही की आता व्हिडिओ अपलोड केला लगेच आपलं व्ह्यूज आले, लगेच आपण फेमस झालं, असं काय नाही होत. त्याच्यासाठी मेहनत म्हणजे मेहनत खूप करावं लागतं. विशेषतः लोक नाव ठेवतात की यूट्यूबवरती व्हिडिओ टाकून काय मिळणार आहे. ज्याला इंटरेस्ट आहे खरंच मनातून, यूट्यूबमध्ये भरपूर लोक तुम्ही बघू शकता. आता यूट्यूबवर खूप म्हणजे
मराठी यूट्यूबर खूप झालेले आहेत. खूप चांगलं म्हणजे साधन आहे यूट्यूब कमवणं. 25,000 ते 30,000 रुपये पण कमवू शकता आपण. यूट्यूबला किती पण कमवू शकता, असं काही नाही घरबसल्या. त्यामुळं यूट्यूब एक चांगलं साधन आहे. तुम्ही आवड असेल तर यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करणं, ब्लॉगिंग करणं चालू करायचं. मला ब्लॉगिंग चालू करणं मला करायचं आहे. मी आता सध्या काय अजून काही केलं नाही. माझ्या दुसऱ्या चॅनलवरती मी शॉर्ट व्हिडिओज वगैरे टाकतो. माझे तिथं बऱ्याचपैकी 800 सबस्क्रायबर आहेत. त्यामुळे मला तिथे पण ब्लॉगिंग वगैरे सुरू करायचं. माझ्याकडे काही ब्लॉगिंगचं सामान नाही. ब्लॉगिंगसाठी जे सामान वगैरे लागतं, स्टँड वगैरे लागतं, सेल्फी स्टँड वगैरे, ते आपल्याकडे काय नाही, अवेलेबल नाही. त्यासाठी आपण ब्लॉगिंगचा सध्या तर भानगडीत नाही पडलं. पण सुरुवातीला 100-200 सबस्क्रायबर असताना पण आपण ब्लॉगिंग चालू करू शकता. ब्लॉगिंग चालू केली की जेवढे होईल तेवढे लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वाढतात. आणि माझ्याकडून ही गलती झाली की मी त्या चॅनलवरती माझे आता 800 सबस्क्रायबर आहेत, तरी पण मी ब्लॉगिंग सुरू केलं नाही. जर मी लवकरात लवकर ब्लॉगिंग सुरू केलं असलं तर माझे आतापर्यंत मॉनिटाईज चॅनल झालं असतं. 1000 सबस्क्रायबर आणि 4000 मिनिट वॉच टाईम झाला तर मॉनिटाईज चॅनल होतं. पण मी त्या ठिकाणी माझा मोबाईल खराब झाला होता आणि त्यामुळे मी काही आणि जुन्या मोबाईलमध्ये आय डी होती. मोबाईल असा काही कॅमेरा वगैरे त्याचा चांगला नाही, पाण्यात पडल्यामुळं मोबाईल खराब झाला. त्यामध्ये माझी ती आय डी होती आणि ती आय डी असल्यामुळं मी चॅनेल 1-2 मला त्या चॅनेलला कमीत कमी 2 वर्ष झाले क्रिएट करून. सुरुवातीला फक्त 5-7 महिने, 4-5 महिने मी त्यावरती थोडंसं कधीतरी शॉर्ट व्हिडिओज बनवणं, कधीतरी असं व्हिडिओ टाकणं, असं तसं केलं. तो 1-1.5 वर्ष बंदच राहिला. मग परत 600 होते सबस्क्रायबर. मी मध्ये शॉर्ट व्हिडिओज 1-2 महिने मी काम केलं त्यावरती, तरी पण 200 सबस्क्रायबर वाढले, 600 चे 800 झाले. जर मी तेव्हा ब्लॉगिंग सुरू केलं असतं, 200 स्टार्ट असतानाच ब्लॉगिंग सुरू केलं असलं तर आतापर्यंत माझे चॅनल पण मॉनिटाईज झालं असतं, ग्रोथ पण आला असता, चॅनलला रीच झालं असतं, चॅनल एकदम व्यवस्थित झालं असतं. राहिला विषय लोकांचा, लोक नाव ठेवतात. लोकांना चांगलं आणि वाईट हे दोन्ही पण गोष्टी आवडत नाहीत. जर तुमचं वाईट झालं तर अरे रे वाईट झालं, चांगलं झालं तर अरे रे चांगलं झालं असं बोलतात. लोकांचं मनावर नाही घ्यायचं. नाव ठेवणारे ठेवतात, चला विषय द्या सोडून. लोकांना जे नाव ठेवतात त्या लोकांचा विषय द्यायचं सोडून. मी तर जास्त कोणाला डोक्यात नाही घेत. ठीक आहे, आपला व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ एडिट कसा करायचा, शॉर्ट व्हिडिओ एडिट कसं, थंबनेल वगैरे शिकायचं, आपला व्हिडिओ लोकांना कसा आवडेल ह्याची आपण पूर्णपणे शाश्वती घेऊन आपण पूर्णपणे लोकांना कसं आवडेल, आपल्या कोणत्या गोष्टी म्हणजे आपला आदर्श कोणत्या तर गोष्टीमधून आपल्या व्हिडिओजमधून काहीतरी घेता येईल असे चांगले व्हिडिओज बनवायचं. नुसतं मिक्सिंग नाही करायचं की आता हे थोडा व्हिडिओ टाकला, तो थोडा म्हणजे पूर्ण यूट्यूबला पण मिक्सिंग असं पूर्ण जमत नाही. तुमचा एकच कंटेंट असा चांगला पाहिजे. चांगल्या मुद्द्यावरती चांगले विचार मांडणं, चांगलं बोलणं, हे सर्व गोष्टी करणं पाहिजे. आणि चला, नवीन यूट्यूबरसाठी मी पण नवीनच यूट्यूबर आहे, असं नाही की मी काय जुनं आहे. पण मी जी चूक केली, मी चॅनल चालू करून मी चॅनल क्रिएट चालू केलो आणि ते ब्लॉगिंग वगैरे टाकणं बंद केलं. म्हणजे ब्लॉगिंग वगैरे मग इंटरेस्ट घेतलं नाही, म्हणजे पडलो नाही त्या भानगडीत. त्यामुळे माझं चॅनल ग्रो नाही झालं. म्हणजे असं चूक तुम्ही पण करू नका. 100-200 तुमची सुरुवातीला तुम्ही यूट्यूब जर चॅनल आवडत असेल तर शॉर्ट व्हिडिओज वगैरे बनवणं, 100 वगैरे सबस्क्रायबर तुमचे थोडेफार वाढले की मग तुम्ही ब्लॉगिंग वगैरे सुरू करणं. लोक कसे पण ब्लॉगिंग वगैरे बघत असतात. खूप सारे लोकांना आवडतं आपली ब्लॉगिंग. त्यासाठी चालू ठेवायचं आपलं काम. आणि हे व्हिडिओज ज्यांनी बघितले त्यांना थँक्यू सो मच. काही चुकलं असेल तर माफ करा. ओके, बाय.